अहमदाबादमध्ये विमान कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली आहे। कोसळलेलं AI-171 हे विमान एअर इंडिया या विमान वाहतूक कंपनीचं होतं। टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या 10 मिनिटात हे विमान कोसळले। मिळालेल्या माहितीनुसार या विमानात एकूण 242 प्रवासी होते। अहमदाबादहून हे विमान लंडनला जात होतं। दरम्यान हे विमान कोसळल्यानंतर या दुर्घटनेचा एक महत्त्वाचा व्हिडिओ समोर आलाय। नेमकं हे काय घडलं, अपघात कसा झाला हे देखील आपण पाहूयात। त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर आता सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। मिळालेल्या माहितीनुसार या विमानात एकूण 242 प्रवासी होते। हे विमान अहमदाबाद येथील विमानतळावरून लंडनला जाणार होतं। या विमानानं आपल्या नियोजित वेळेनुसार अहमदाबादहून उड्डाण घेतलं होतं। मात्र टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या 10व्या मिनिटाला हे विमान थेट जमिनीवरती आदळलं। हे विमान ज्या ठिकाणी कोसळलं त्या भागात घरं आहेत। विमान कोसळल्यानंतर त्याला लगेच आग लागली। या विमानाला दुर्घटना झाल्यानंतरचे काही व्हिडिओ समोर आलेले आहेत। या व्हिडिओमध्ये धुराचे मोठे लोट दिसत आहेत, म्हणजेच अपघातानंतर या विमानाला लगेचच आग लागली। या विमानात 242 प्रवासी होते। अपघातग्रस्त विमानाचं नाव AI-171 असं असून या अपघातात काही जीवितहानी झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते। ही दुर्घटना घडताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला। तसंच या दुर्घटनेत बचाव कार्य करण्यासाठी केंद्र सरकारकडून पूर्ण मदत केली जाईल असं आश्वासन अमित शहा यांनी केलंय। विमान कोसळल्यानंतर एअर इंडियानं अधिकृतपणे माहिती दिली आहे। एअर इंडियानं दिलेल्या माहितीनुसार AI-171 हे विमान अहमदाबादहून लंडनमधील एका गावी जात होते। या विमानाचा अपघात झाला। सध्या या घडीला आम्ही या अपघाताविषयी अधिक माहिती घेत आहोत। हा अपघात कसा झाला, यामागची कारणं काय, यामागची माहिती आम्ही लवकरच देऊ असं एअर इंडियानं सांगितलंय। सध्या हाती आलेल्या माहितीनुसार विमानाच्या पाठीमागचा भाग हा झाडाला अडकला होता, त्यामुळेच ही दुर्घटना घडली असं सांगण्यात येतंय।